राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। कोपरगाव शहरात मागासवर्गीय समाजाच्या महारवतनाच्या जमिनीवर गैरमार्गाने बळकावून मागासवर्गीय समाजास वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ कोपरगाव येथील असंख्य नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे। कोपरगावातील सर्वे नंबर 5, 6, 7, 8, 9 हे गट नंबर ही जमीन कोपरे, दुशिंग, गायकवाड या वतनदारांची असून महसूल विभागाकडून सदर जमीन महारवतनाची असल्याचं स्पष्ट अभिप्राय प्राप्त झालाय। परंतु सदर जमिनीवर धनदांडग्यांनी अतिक्रमण करून दलित समाजाची सरकारी जमीन बळकावली असून दलित समाजास वंचित ठेवल्याने दलित समाजावर मोठा अन्याय झाला असून सदर धनदांडग्यांवर अनुसूचित जमाती ॲक्टनुसार गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली असून या ठिकाणी न्याय न मिळाल्यास मुंबई मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणाची राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाने गंभीर दखल घेतली असून जिल्ह्यातील महसूल विभागाला विचारणा करण्यात आली आहे। या आंदोलनात प्रकाश दुशिंग, संतोष कोपरे, बाबासाहेब कोपरे, देविदास गायकवाड, पोपट कोपरे, प्रदीप दुशिंग, सुशील कोपरे यांच्यासह शेकडो महिला व ग्रामस्थ सहभागी झाले आहेत। भारतीय संविधानाने न्याय हक्कासाठी हक्क दिलेला आहे प्रत्येक नागरिकाला। आणि भारत देशामध्ये मी तर पहिली घटना असेल की ते राजकीय राज्य करते मतं मागायला आमच्या दारात येतात आणि आमच्या घराहून दुसरीकडे नांगर फिरविता। ही कोपरगाव शहरामध्ये महाराष्ट्रात पहिली घटना असेल तर त्यांना दीन दलित गोरगरिबाच्या घरावरती नांगर फिरवायला त्यांना जास्त मजा येते असं मला वाटतं। सदर तुमच्या या ज्या प्रकरणाचा विषय आहे तो राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाने सदर दखल घेतलेली आहे का? राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाने पहिलं त्यांना 45 दिवसाच्या आत मला अहवाल सादर करा असं 2024ला त्यांना सांगितलं होतं। 2024ला जिल्हाधिकारी साहेब यांना पत्र दिलेलं आहे, ते पत्रही मी तुम्हाला दाखवतो। त्याच्यानंतर त्यांनी 2025ला दुसरं पत्र दिलं, 30 दिवसाचं त्याच्यामध्ये अल्टिमेट देण्यात आला। 30 दिवसाच्या आत सकल MR समाजाचा जो अहवाल आहे तो सादर करावा। त्याच्यानंतर त्यांनी 15 दिवसाचा अल्टिमेट दिला आता 2026मध्ये त्यांना, तर 15 दिवसाच्या आत मला अहवाल सादर करावा। परंतु चोरी जर केली असेल तर त्याला पळवाट शोधण्याचं काम हे लोक करत आहे असं मला वाटतं। अजूनही राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग यांच्याकडे त्यांचा अहवाल दिलेला नाही आहे। कलेक्टर त्यांच्या हातातलं बाहुलं आहे, प्रांत त्यांच्या हातातलं बाहुलं आहे, तहसीलदार त्यांच्या हातातलं बाहुलं आहे आणि तलाठी मंडळाधिकारी या बाबतीत ते थोडेसे समाजाच्या वतीने जरी काम करीत असले तरी पण शेवटी दबाव त्यांच्यावर देखील आहे। यापुढची तुम्हाला या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर पुढील काय तुमची वाटचाल राहणार आहे? नाही, आता आम्ही विनंती केलेली आहे की आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका, कारण आमच्यासुद्धा 1000-2000च्या संख्येने लोक आहे पीडित झालेले, जवळजवळ आमचे 1000-2000च्या आसपास लोक आहे। आम्ही त्यांना वावरतच नाही, परंतु कोपरगाव शहरातसुद्धा फिरू देणार नाही अशी आम्ही सुद्धा तयारी ठेवू। आमच्या अशा मागण्या आहे, आमच्या जमिनी आमचं काय असन ते आमच्या ताब्यात द्यावा। आता इतक्या वर्ष त्यांनी कब्जा केलेला आहे त्याच्यावर तोच त्यांनी सोडून द्यावा आणि ते आमच्या ताब्यात त्यांनी द्यावा। त्यांचा काहीच हक्क नाही, आमच्या जमिनीवर त्यांचा काहीच हक्क नाही। आता तुम्ही पुढील आंदोलनाची दिशा कशी ठरवणार आहे आणि तुमच्या जोपर्यंत ते आम्हाला हे खाली करते नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही। आम्ही नेमकी आमच्या जमिनीसाठी उपोषणाला बसलेलो आहे। काय मागण्या आहेत तुमच्या? आमची जमिनीवरचे अतिक्रमण काढावे, आमची जमीन सोडावे, त्याचा नाही सोडली तर आम्ही उपोषणावरून उठणार नाही। अर्चना प्रकाश दुशिंग, आमच्या महारवतनाच्या जमिनी सोडल्या नाही तर आम्ही उपोषण सोडणार नाही। आता तुम्ही हे उपोषण करताय याच्या प्रमुख मागण्या काय काय आहे तुमच्या? आमची जमीन खाली करून द्यावा, सरकारने ताब्यात घेतली, अतिक्रमण झालेलं आहे, हे अतिक्रमण खाली करून द्यावा नाहीतर आम्ही उठणार नाही। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग सह सिद्धार्थ मेहरखाम, कोपरगाव। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।